पुण्यात नवीन पोलीस आयुक्ताची एंट्री होताच पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये। विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात दिवसाढवळ्या होणाऱ्या खुनांमुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण आहे। शरद मोहोळ याची महिन्याआधी भर दुपारी खून झाला, त्यामुळे टोळी युद्धाचा भडका उठण्याची शक्यता दबक्या आवाजात सुरू झाली आहे। मात्र त्याआधी नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील टोळ्यांच्या प्रमुख म्होरक्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करण्यात आले। गजा मारणे, बाबा फडके, निलेश घाळवळ यांसह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पोलीस आयुक्तालयात हजेरी लावली। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यावेळी उपस्थित होते। पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी जवळपास 200 ते 300 गुन्हेगारांना आज पोलीस आयुक्तालयामध्ये हजर करण्यात आले होते। आगामी निवडणुकीच्या आधी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न व्हावा यासाठी आयुक्तांनी सर्व अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड केली। पुणे शहरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जेवढ्या गुन्हेगारांवर गुन्ह्याची नोंद आहे त्यांना सर्वांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवण्यात आले होते। पुणे शहरातील कायम चर्चेत असलेले गजानन मारणे, बाबा बोडके, जंगल्या सातपुते आणि निलेश घाळवळ हे मोठे गुन्हेगारसुद्धा उपस्थित होते। यामधील काही गुन्हेगार हे जामिनीवर बाहेर आहेत, तर काही प्रकरणांची चौकशी सुरू आहे। अशा सर्वांना उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते। सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा वापर करू नये अशा सूचना पोलिसांनी या गुंडांना दिल्या आहेत।